तर हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून सोनेरी खुसखुशीत आणि आतून मऊ जाळीदार असे रवा तांदळाचे आप्पे. तर चला तर मग रेसिपी बघूयात. तर इथे मी रात्रभर तांदूळ आणि उडदाची डाळ ही भिजवून ते वाटून ठेवलं होतं. ते किती छान फर्मेंट झालं आहे बघा. तर त्यात आपल्याला टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची हे असं टाकायचं आहे. तर इथे मी मला जेवढे आप्पे करायचे तेवढं पीठ एका भांड्यात काढून घेते आहे. तेवढ्याच पिठात आपल्याला कांदा, टोमॅटो आणि सगळं टाकून आप्पे बनवायचे. इथे सगळं मी टाकून घेतलेलं आहे. जिरा पण टाकला आहे आणि इथे थोडंसं आलं किसून टाकते आहे. याने खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इडली, डोसा हे खाऊन बोर झाला असाल तर त्याला एक खूप छान ऑप्शन आहे. आप्पे खूप छान लागतात आणि करायला पण इझी आहे, पटकन होतात. सो नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, केली नसेल कधी तर. इकडे मी चटणी पण तयार करून घेतली आहे. काय नाही, खोबरं, शेंगदाणे थोडेसे आणि हिरवी मिरची हे सगळं वाटून त्याला फोडणी दिली चटणीला. इकडे आपलं पीठ पण रेडी आहे आता आप्पे बनवण्यासाठी. थोड्या वेळ मी रेस्टिंगला ठेवलं होतं. आता आपण तयार करूयात आप्पे. इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि एक एक करून आप्पे हे करायचं. तर इथे मी एक गोष्ट सांगते की कधी पण मधले जे मध्ये टाकायचं नाही, पहिले आधी साईडला टाकायचं. सगळ्यात शेवटी मधल्या ह्याच्यात टाकायचं आहे, कारण मधले लवकर शिजतात. ते ऑलरेडी आधी टाकलं तर आणखी ते जळून जाऊ शकतात. त्याच्यामुळे ते लास्टला टाका. तर झाकून ठेवून एक 3-4 मिनिटांनी उघडूयात. तर मस्त शिजलेले आहेत. तर परत थोडंसं तेल टाकून आपण ते पलटून घेऊयात. तुमचं पीठ जर व्यवस्थित असेल ना तर अजिबात चिकटत नाही आणि व्यवस्थित ते निघतात. पीठ जर चुकलेलं असेल तर ते चिटकून बसू शकतं. तर आपण जेवढे तांदूळ घेऊ त्याच्या पाव भाग उडदाची डाळ घ्यायची आहे. एवढंच प्रमाण आहे त्याचं. एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तर एकदम मस्त पीठ तयार होतं आणि अजिबात चिकटत नाही. डोसा असो, इडली असो किंवा हे आप्पे असो. तुम्ही याच्यात वेगवेगळ्या डाळी पण टाकू शकता. मी आज टाकल्या नव्हत्या. त्याने अजून ते छान हेल्दी व्हर्जन तयार होतं त्याचं. किती सुंदर दिसतात, सोनेरी. बाहेरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट, मऊ, जाळीदार होतात. खूप छान लागतात. तर इथे आपले आप्पे रेडी आहेत. हे गरमागरमच सर्व करा. खूप टेस्टी लागतात. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. थँक्यू.